सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आमची जेवणं झालेली आहेत आणि अशी खूप सारी भांडी पडली आहेत, आहे का नाही त्या अख्खी मांडणीच निघली. तर आमच्याकडे आले ते पाहुणे जेवायला. पाहुणे म्हणलं की आपली गावातलीच लोक. ते आमच्याकडे ज्योतिबाचा कार्यक्रम असतो. ज्योतिबाला जाऊन आले की जो प्रसाद असतो त्याचा कार्यक्रम आमच्याकडे असते. देवाची ही काठी आहे, मग त्याचं ते काठकरी जेवायला घालावं लागतात. मग असे आलते ते जेवायला, एक 7-8 जण जेवायला होते. मग अशी भांडी पडलेली आहेत, सगळ्या बाटल्या रिकाम्या झाल्यात फ्रीजमधल्या. मग अशा आत्या धुवून घ्यायला लागल्यात आणि मग फ्रीजमध्ये पाणी भरून ठेवलं की दोन्ही मिक्स पाणी पितात. कारण इतकं ऊन आहे की नुसतं साध्या पाण्याने तहानच जात नाही. थोडं फ्रीजमधलं हे मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा असा सगळा पसारा पडलेला आहे. आता सगळं आम्ही आवरणार आहोत. झाडू सगळं फक्त काढून भांडी बाहेर घेतली. आता झाडू मारायचा, ती घासलेली भांडी आत आणायची, असं सगळं काम करायचं आहे. आणि वाटूळ एक सारखी सुट्टी आहे का नाही ते तेव्हा का सगळं काल ह्या छप्परवरती सगळं खाली पडलं होतं. जे फांद्या तोडून ठेवल्या होत्या ह्यांना आधी जेवण झाल्या ह्यांचं मिटवलं. ह्यांना सकाळपासून काही खायला नव्हतं.